हळुवार बहरेल प्रीत ही आपली. भाग 10. अक्षू रूममध्ये आली. तिने रूममध्ये येताच दरवाजा ढकलला आणि आत आल्या आल्या तिने तिची पर्स बेडवर टाकली आणि बेडवर बसून रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. ती अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. अक्षू, तू रडू नको. अक्षूला रडताना पाहून पिहू रूममध्ये येत बोलली, नाही, मी रडत नाहीये, ते फक्त जरासं. अक्षिता डोळे पुसत बोलता बोलता मध्येच थांबली. तनिषाच्या बोलण्याचं वाईट वाटतंय ना? पिहू अक्षिताकडे बघत बोलली. नाही, त्यांच्या बोलण्याचं मला का वाईट वाटेल? अक्षिता पिहूला म्हणाली. जेव्हा मूड आपला चांगला असतो आणि कोणाचं तरी बोलणं मनाला लागतं तेव्हाच डोळ्यात पाणी येतं अक्षू. आणि मी तुला येताना पाहिलं होतं तेव्हा तुझा मूड चांगला होता. पिहू अक्षिताकडे बघत बोलली. कसे विचार असतात ना एकेकाचे, काहीच कळत नाही. माझ्याबद्दल असा कधी कोणी विचार करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं पिहू, आणि माझ्या मनात असा विचार कधीच आला नाही, अक्षिता बोलली आणि पिहू कसल्या तरी विचारात हरवून गेली. पिहू, कसला विचार करतेस? पिहूला विचारात हरवलेलं पाहून अक्षिता बोलली. काही नाही, लोकांच्या विचारांचा विचार करतीये. पिहू डोळ्यातलं पाणी लपवत बोलली. पण तू काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर माझी राहण्याची सोय कुठे ना कुठेतरी करेन, अक्षिता पिहूला म्हणाली. म्हणजे तू हे घर सोडून जाणार आहेस का? पिहू, हा म्हणजे जर तुझ्या तनिषा वहिनीलाच आवडणार नसेल तर मग मी इथे कशी काय राहू शकते? अक्षिता, तू जर इथून गेलीस तर? पिहू बोलता बोलता मध्येच थांबली. तर काय? अक्षिता, काही नाही. पिहू, नक्की? अक्षिताने पुन्हा विचारलं. हो, नक्की. तू जास्तच विचार करतेस. असं काही नाही. पिहू, तू काही खाल्लेलं नाही आहेस ना? पिहू अक्षिताला म्हणाली. नाही. अक्षिताने नकारार्थी मान हलवली. मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येते. पिहू, नाही, नको. तू माझ्यासाठी जेवण घेऊन येतीये हे जर रमा आंटींना समजलं तर विनाकारण तुला माझ्यामध्ये बोलणी खावी लागतील, अक्षिता पिहूला म्हणाली. डोंट वरी, मी आणते. पिहू बोलतच होती की तेवढ्यात काहीतरी फुटल्याचा आवाज आला. तशी पिहू धावतच अक्षिताच्या रूममधून बाहेर पडली. हिला काय झालं? ही अशी का धावत निघून गेली असेल? आणि हा कसला आवाज होता? हा आवाज ऐकताच पिहू धावत गेली. म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असणार. मीही जाऊन बघायला हवं का? अक्षिता रूममधून बाहेर जाऊ लागली. तोच तिला रमा व प्रकाशराव वरती येताना दिसले. तशी ती जागीच थांबली. हे सगळे वीरच्या रूमकडे का जात आहेत? असं म्हणत अक्षिता हळूच वीरच्या रूमकडे जाऊ लागली. तिने हळूच आतमध्ये वाकून पाहायचा प्रयत्न केला. वीरच्या हातातून रक्त गळत होतं. फरशीवर खाली सर्वत्र काचा विखुरल्या होत्या. त्याने त्याच्या रूममधला आरसा फोडला होता. त्याच्या हातातलं रक्त फरशीवर गळत होतं. थोड्याफार काचा त्याच्या तळहातातही घुसल्या होत्या. वीर शांत बसला होता. जणू काही त्याला या सगळ्याची सवयच आहे. त्याला होणाऱ्या वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हत्या. रमा व प्रकाशराव यांच्याही चेहऱ्यावर कसलेच भाव दिसत नव्हते. पिहू त्याचा हात हातात घ्यायचा प्रयत्न करत होती, पण तिचेही हात थरथरत होते. तरीही तिने धीर एकवटून त्याच्या हाताला लागलेलं रक्त कॉटनने पुसू लागली. दादा, अरे किती लागले तुझ्या हाताला? पिहू त्याच्या जखमेवर मलम लावत बोलली. एवढं काहीच झालेलं नाहीये, छोटीशी जखम आहे, वीर पिहूला म्हणाला. वीर, स्वतःच्या रागावर जरा नियंत्रण ठेव. इतका राग असणं चांगलं नाहीये, प्रकाशराव वीरला समजावत बोलले. तू स्वतःला त्रास करून घेणार आणि मग सगळ्यांनी तुझी काळजी करत बसायचं का वीर? रमा वीरला म्हणाल्या. मी कोणाला सांगितलं नाहीये माझी काळजी करायला. माझी काळजी करायला मी समर्थ आहे. वीर, वीर असं कसं काय बोलू शकतात? घरातल्या कोणाला काही झालं तर घरच्यांना काळजी तर असणारच ना? अक्षिता स्वतःशीच बडबडत होती. अरे, आम्ही जे काही सांगतोय ते तुझ्या चांगल्यासाठीच तर सांगतोय ना? रमा वीरला पुन्हा म्हणाल्या. माझं चांगलं कशात आहे आणि कशात नाही हे मला चांगलंच माहिती आहे. वीर,
आम्ही चांगल्यासाठीच तुझं लग्न ठरवतोय आणि तनिषा खूप चांगली मुलगी आहे. काहीही झालं तरी तुझं लग्न तिच्याशीच होईल. मग तू काहीही कर. प्रकाश, मला थोडा वेळ एकटं सोडाल का? वीर बोलला. चला सगळे बाहेर, प्रकाशराव बोलले. अक्षिता, निघ इथून आत्ताच्या आत्ता. तुला जर इथे कोणी पाहिलं नाही तर उगीच प्रॉब्लेम होईल, असं म्हणत अक्षिता तिच्या रूममध्ये निघून आली. वीरची ती अवस्था पाहून अक्षिताचं मन चलबिचल होत होतं. ती शांत बसूही शकत नव्हती, म्हणून ती रूममध्ये इकडे तिकडे एरझाऱ्या मारत होती. बघितलं, तुमच्या हट्टामुळे काय अवस्था झाली आहे माझ्या नातवाची. पार्वती प्रकाशराव व रमाबाईंना बोलत होत्या. आई, आता यात आमची काय चूक आहे? आम्ही सांगितलं होतं का त्याला हे सगळं करायला? रमा, तुम्ही त्याला हे सगळं करायला सांगितलं नाही आहे, पण त्याला नको असलेल्या नात्यात तुम्ही त्याला अडकवतच आहात ना? पार्वती, आई, लग्न म्हणजे फक्त नातं नाही आहे, ते पवित्र बंधन असतं. रमा पार्वतींना म्हणाल्या. मला माहिती आहे, लग्न म्हणजे एक बंधन असतं, एक पवित्र बंधन. पण तुम्ही तर त्याचा बिझनेस करायला निघाला आहात. म्हणूनच तर तुम्ही त्याला बिझनेसमध्ये प्रॉफिट व्हावा यासाठी वापरत आहात. पार्वती दोघांना बोलल्या. बिझनेसचा विषय आत्ता आला आहे आणि तनिषाचं 4 वर्षापासून वीरवरती प्रेम आहे. त्या प्रेमाचं काय करायचं आई? आणि आम्ही आता कितीही जरी तिला समजवण्याचा प्रयत्न केला तरी ती आमचं काहीच ऐकणार नाही आहे, किंवा मिस्टर शशिकांतसुद्धा काहीच ऐकणार नाही आहेत. प्रकाशराव बोलले. माझ्या नातवाला जर या सगळ्या गोष्टींमुळे काही त्रास झाला तर ती मुलगी या घरात परत कधीच येणार नाही. पार्वती दोघांना सुनावत बोलल्या आणि रूममध्ये निघून गेल्या. एकदा का वीर या लग्नाला तयार झाला ना की मग काहीच टेन्शन नाही. प्रकाशराव रमांना म्हणाले. रमा, तू अजून झोपली नाहीस का? पिहू रूममध्ये येत बोलली. नाही, झोप नाही आली मला. आणि हे काय आणलंय? अक्षिता, तुझ्यासाठी जेवण आणलंय, जेवून घे, पिहू अक्षिताला म्हणाली. पिहू, मला सांग, मगाशी काहीतरी फुटल्याचा आवाज आला ना? कशाचा आवाज होता ग तो? आणि तू अशी इतकी धावत का निघून गेलीस? अक्षिता जेवता जेवता बोलली आणि पिहूच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. काही नाही, ते आरसा फुटला ना, त्याचा आवाज होता तो, पिहू अक्षिताला म्हणाली. काही प्रॉब्लेम झालाय का? अक्षिता, नाही, पण तू असं का विचारतेस? पिहू, मी कसला आवाज आला ते बघण्यासाठी बाहेर येत होते, तर मी मॅमना आणि सरांना वरती येताना पाहिलं, म्हणून विचारलं. अक्षिता, डोंट वरी, इतकं असं काही झालेलं नाही आहे, फक्त आरसाच फुटलाय. पिहू नजर चोरत बोलली. नक्की? अक्षिताने पुन्हा विचारलं. हो, तू जेवण करून घे, मला झोप आली आहे, मी जाऊन झोपते, पिहू बोलली आणि ती रूममध्ये निघून गेली.